19 फेब्रुवारी आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज एक महत्त्वाचा दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी एक महत्त्वाचा उपक्रम जो आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली MPCBच्या माध्यमातून आपण पूर्ण राज्यामध्ये जे 11 किल्ले ज्यांना युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे अशा ह्या 11 किल्ल्यांवर आपण हा राबवत आहोत। त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण दापोलीमध्ये सुवर्णदुर्ग किल्ला जो समुद्राच्या मध्ये आहे त्या किल्ल्यावर आपण हा उपक्रम हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम मानाचा मुजरा हटवूया कचरा असा हा उपक्रम आपण ह्या ठिकाणी आपण राबवतोय। त्याचा आज भाग आपण इथे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर त्याची आज मोहीमची सुरुवात म्हणता येणार नाही, पण ती मोहीम आपण आज तिकडे राबवली। फक्त हा आज शिवजयंती आहे त्या माध्यमातून आपण राबवणार नाही आहोत, तर या मोहिमेच्या माध्यमातून हे जे 11 किल्ले आहेत ज्याने युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे ह्या प्रत्येक किल्ल्यांवर तिकडचे जे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत, ह्या सगळ्यांना आपण सोबत घेऊन त्या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम असू द्या, त्याचबरोबर पर्यटक जे येतील त्या पर्यटकांना व्यवस्थित ते पर्यटक कुठे पर्यावरणाची हानी होत नाही ह्याची दक्षता घेण्यासाठी आपण शिवप्रेमींना त्यांच्यासोबत एक कोलॅबरेशन म्हणता येईल, आपण एक कोलॅबरेशन केलेलं आहे। त्याचबरोबर जे पर्यटक येणार आहेत त्या पर्यटकांना आपण मंडळाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या बॉटल किल्ल्यांवर नाही गेल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना तिकडे स्टीलच्या बॉटल्ससुद्धा देणार आहोत। त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आपल्या राज्यामध्ये 100% बॅन आहेत त्या थांबवण्यासाठी आपण कापडी पिशव्यासुद्धा मंडळाच्या माध्यमातून त्यांना देणार आहोत। आपण अनेक वेळेला प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलवरती का जातात तर ते वरती पाण्याची सोय नसते, म्हणून आपण पुरातत्व विभाग त्यांच्या परवानगीने आपण प्रत्येक ह्या 11 किल्ल्यांवर एक RO फिल्टर मशीनसुद्धा MPCBच्या माध्यमातून लावणार आहोत। त्याचबरोबर आता आपण हळणे गाव म्हटलं तर काही सुवर्णदुर्ग किल्ला हळणे गावामध्ये आहे, तर तिकडच्या ग्रामपंचायतीची आपण कोऑर्डिनेट करून जो काही घनकचरा त्या किल्ल्याच्या अवतीभोवती जो तयार होईल त्या हळणे गावाच्या ग्रामपंचायतीची आपण संलग्न तो घनकचरा व्यवस्थापन कशी करायची ह्याचीसुद्धा यंत्रणा आपण MPCBच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायती, मी हळणेचं उदाहरण दिलं, अशी जे किल्ले आहेत ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतात त्यांच्यासोबत आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत। असे एक आय थिंक 11 उपक्रम आपण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ह्या गडकिल्ल्यांवर राबवणार आहोत। पण खरोखरच मी शिंदेसाहेबांचा मनापासून आभार मानेन की ही त्यांची संकल्पना की जसंच हेरिटेज स्ट्रक्चर प्राप्त झालं त्यांनी मला लगेच फोन केला, अरे सिद्धेश तुझ्याकडे MPCB आहे, तू काहीतरी कर, आपण हे गड किल्ले एकदम स्वच्छ केले पाहिजे। आणि त्याच्यानंतर आम्ही आणि आमची टीम सगळी कामाला लागली आणि खरोखरच जे त्याचं जे अनावरण झालं हेही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला आपण त्याचं अनावरण केलेलं आहे शिंदेसाहेबांच्या हस्ते। आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा त्यांनाही फार अभिमान वाटला की आपण हे गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम MPCBच्या माध्यमातून आपण राबवतो आहे। ते झाल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा जो आम्ही घेतला तो की त्याच्यामध्ये आम्ही कृषी विद्यापीठ, आता कृषी विद्यापीठ म्हटलं की जे विषय तिकडे शिकवले जातात विद्यापीठामध्ये, मग ते ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरीज हे सगळे विषय कुठे ते पोल्युशनशी निगडीत आहेत किंवा एन्व्हायरमेंटशी निगडीत आहेत। म्हणून आमचे जे अधिकारी वर्ग आहेत, मी आहे, तिकडच्या युवकांशी, तिकडच्या विद्यार्थ्यांशी आम्हाला संवाद साधायचा होता की नेमकं त्यांचे विचार काय आहेत, शेवटी तीच पुढची पिढी आहे, त्यांचे विचार मांडणं आणि आमचे विचार एक देवाणघेवाण तिकडे सुद्धा झालं। आणि शेवटी आपण आता पुन्हा या ठिकाणी शेवटी सगळं बॅलन्स करण्यासाठी जे उद्योजक आहे, उद्योजकांच्या समस्या काय आहेत, MPCB म्हणून आम्ही त्यांना काय मदत करू शकतो आणि आम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे की पोल्युशनचं प्रमाण हे 0 झालं पाहिजे आणि त्यांनाही त्यांचा नाहक त्रास नाही झाला पाहिजे। याच्यासाठी आत्ताचेच उद्योग जे होते ते लोटेचे असतील, चिपळूणचे असतील किंवा मग दापोलीचे असतील किंवा मग खेडचे असतील, या भागातले
जे उद्योजक होते यांच्याशी आम्ही एक संवाद साधला आणि या संवादाच्या आधारे त्यांना पुढचे डायरेक्शन देणार आहोत. तर एकंदरीत असा हा पूर्ण एक दिवसभराचा हा एक दौरा होता. एक चांगली चालना या जिल्ह्यामध्ये नक्कीच या पूर्ण व्यवस्थेमध्ये आपले पालकमंत्री उदय सामंतजी आहेत तेही करत आहेत. त्याचबरोबर ह्या मतदारसंघातले आमदार माझे भाऊ योगेशजी कदम हेही याच्यामध्ये चांगली चालना त्याच्यामध्ये देत आहेत आणि अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातूनसुद्धा ते स्थानिक आमदार या माध्यमातूनसुद्धा या मतदारसंघामध्ये ते राबवत आहेत. तर मला असं वाटतं की एक चांगला दिवस या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे, ज्या अनुषंगाने पोल्युशन कसं कमी होईल. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचार. दादा, ह्या उपक्रमाला आता प्रत्येक केल्यामध्ये सुरुवात प्रतिशत करू, त्या स्टीलच्या बॉटल देणं किंवा प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी दुसरे पिशव्या देणं, हे कधी हे ऑलरेडी सुरुवात झालेलं आहे. त्या ठिकाणी कापडी पिशव्या RO मशीन हे जसं मी म्हणलं की पुरातत्व विभाग शेवटी किल्ल्यावर तुम्हाला काही करायचं असेल त्यांची परवानगी लागते. तर त्यांची परवानगीला आम्ही ऑलरेडी त्यांना विचारलेलं आहे. जिथे ते जशी परवानगी भेटत जाईल तसे ते RO मशीन लागतील आणि ह्या कापडी पिशव्या असतील, ह्या स्टीलच्या बॉटल असतील, तिकडचे ते शिवप्रतिष्ठान आहे त्या जिल्ह्यात त्या किल्ल्यातले त्यांच्याशी ऑलरेडी आमचं एक करार झालेला आहे. त्यांना आम्ही मानधनसुद्धा देणार आहोत. म्हणजे ते तिकडे काही स्वच्छता मोहीम हे ते राबवणार आहेत. त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी ऑलरेडी तिकडे सुरुवात केलेली आहे. दादा, लोटे MIDC लक्ष्मी कंपनी आहे, त्याच्यामध्ये PFASच्या संदर्भात सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. तर काही संघटना त्या ठिकाणी गेले 25 ते 30 दिवस उपोषणाला सुद्धा बसलेल्या आहेत. या संदर्भात काय सांगा? आता हेडलाईन नका करू की लक्ष्मीवनचा विषय आला मी लगेच मला ताण लागली. खरं म्हणजे गंभीराचा विषय आहे हा. विषय फक्त आपल्या लोटे MIDC पुरता मर्यादित नाही, तर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे. ह्याची पार्श्वभूमी जर आपण सगळ्यांनी पाहिली तर ह्या कंपनीला ज्या ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने त्या प्रत्येक परवानगी घेतलेली आहे. जर कुठल्या परवानगीचं उल्लंघन जर होत असेल तर नक्कीच त्या कंपनीवर कारवाई केली जाईल. आणि जर आम्हाला आढळून आलं की जर आपणसुद्धा आम्हाला कळून आलं की उल्लंघन होतं आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला कोकणातला जो हा युवक आहे हा शहरामध्ये मुंबई, ठाणा, पालघर, बदलापूर, डोंबिवली, कल्याण इथे जो स्थलांतरित होतो आहे तो कुठेतरी कमी होण्यासाठी जर नवीन उद्योजक इथे येत असतील तर त्यांना अशा अटी शर्तीसुद्धा टाकलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यावर हानी होणार नाही, म्हणजे तिकडच्या स्थानिकांना त्याची हानी होणार नाही याचीसुद्धा दक्षता घेतलेली आहे. पण केंद्रातली जी कमिटी आहे जी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देतो, क्लिअरन्स दिल्यानंतर ती पोल्युशन बोर्डाकडे येते. क्लिअरन्स अगोदर मिळतं आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पोल्युशन बोर्ड त्यांना परवानगी देते की ती कंपनी सेटअप करू शकतं. तर त्यांच्याकडे रीतसर ती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आहे आणि ते केंद्रातली कमिटी आहे, ती राज्यातली नाही आहे. केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्या परवानगीच्या आधारे MPCBने त्यांना कंपनी नियमाच्या आधारे त्यांना ती कंपनी चालवायची परवानगी दिलेली आहे. अशी जी कमिटी आहे हे ते परवानगी देतात आणि परवानगी दिल्यानंतरच ते आम्ही त्यांना पुढचं काम करण्याची त्यांना हे देतो. आता सध्या मग ठामपणे कुठलाही धोका नसेल तर तुम्ही हे देऊ शकता का आश्वासन? बघा, आज मी जेवणामध्ये काय खाणार आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत किंवा मग हे काय असेल तर त्याचप्रमाणे जे कंपनी आहे ती त्यांचीसुद्धा नैतिक जबाबदारी आहे की त्यांना जे नियम दिलेले आहेत त्या नियमाचं पालनसुद्धा त्यांनी करावं. त्याचबरोबर लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या संदर्भात आम्ही ह्या म्हणजे पुढे जाऊन म्हणजे फक्त MPCB नाही तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल जे बोर्ड आहे आम्ही त्यांनासुद्धा एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही तुमचीसुद्धा एक टीम पाठवा आणि तुम्हीसुद्धा ह्या कंपनीचा एक सर्वे करून घ्या की हे नियमाचं पालन करते की नाही आणि कुठे अजून त्यांना आपण स्ट्रिक्ट नियम आपण त्यांना लादू शकतो का, असं आम्ही CPCBना एक ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डला आणि त्याच्यावर ते सकारात्मकसुद्धा आहेत. PFAS संदर्भात आपल्याकडचे कायदे स्ट्रिंजंट आहेत की कसे आहेत कायदे? नाही, 100% स्ट्रिंजंट आहेत. शेवटी बघा, PFAS म्हणजे काय, ते दॅट इज कॉल्ड फॉरेवर केमिकल्स. म्हणजे त्या केमिकल्सला काय होत नाही, त्याचं काय
राहत नाही. म्हणजे ते इट इज देअर, म्हणजे ते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्या इकोसिस्टममध्ये ते केमिकल राहतात. दॅट इज द ओनली डिफरंट PFAS. हानिकारक आहे तर 100% हानिकारक आहे. जर हानिकारक काय, जर अनट्रीटेड असेल तर. जर त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करून जर त्याला युटिलाइज केलं देन असं तर जगात सगळंच हानिकारक आहे, सगळेच केमिकल हानिकारक आहेत. पण त्या संदर्भात म्हणून त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट हे होणं फार गरजेचं आहे. जसं मी पुन्हा सांगतो, जर आमची जे आम्ही त्यांना ट्रीटमेंटची जे लाईन दिलेली आहे त्यांनी जर फॉलो नाही केली तर 100% त्यांच्यावर कारवाई होईल आणि ते प्रोडक्शनसुद्धा आम्ही बंद करण्यासाठी आम्ही त्याच्यावर मागे हटणार नाही. आणि जसं मी म्हणालो की आता तर आम्ही CPCBची सुद्धा मदत घेतो, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डची सुद्धा मदत घेतो आहे. बिकॉज हा एक गंभीर विषय आहे, शेवटी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तर आम्ही कुठे कमी आहोत असातला भाग नाही, पण आमच्यापेक्षा जे अजून एक्सपर्ट आहेत सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्यांचीसुद्धा आम्ही या बाबतीत मदत घेणार आहोत. आणि सर त्याच्यामध्ये जे तुम्ही म्हणालात की त्याचं ट्रीटमेंट झाली पाहिजे, तर ती ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे लोट्यामध्ये यंत्रणा आहे. आम्ही असं ऐकलं होतं की इन्सिनरेशनची जी प्रक्रिया आहे ती तळोजामध्ये होते त्याची, असं काही? हो भाई, आज राज्यामध्ये असे क्वचितच आहेत फॅसिलिटी जिकडे ह्या फॅसिलिटी उभ्या आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट करावी. जे रोजगार तिकडे लोक काम करतात त्यांना उत्तर काय देणार? असे तर लोट्यामध्ये अनेक कंपनी आहेत जे प्रदूषण करतात, त्यांना आम्ही बंद करतो. मग ते कायमस्वरूपी बंद करायचे का? मग आमच्यासारखी युवा पिढी जाणार कुठे रोजगारासाठी? एका बाजूला आपण म्हणतो की आपल्याकडे रोजगार आला पाहिजे, रोजगार आल्यानंतर जर एखादी कंपनी जर अनावधानाने त्यांच्याकडे काही होत असेल, आपण मग त्यांच्यावर डायरेक्ट कुलाडीने वार करून डायरेक्ट कंपनी बंद करायची. मला वाटतं की बघा, प्रदूषणला मागे कोणी उभं राहत नाही. आज आमचं पण म्हणणं तेच असतं की कुठल्याही गोष्टीला एक बॅलन्स असला पाहिजे. रोजगारसुद्धा आलं पाहिजे, कंपनीसुद्धा चालली पाहिजे, त्याचबरोबर प्रदूषण पण हे त्याचं प्रमाणात असलं पाहिजे. आज प्रदूषण 100% झिरो होऊ शकतं का? नाही. मग आपण श्वास घ्यायला बंद करावं लागेल. आपण श्वास घेतो तर आपण कार्बन डायऑक्साईड काढतो आहे, आपण बंद करायचं का श्वास घेण्यासाठी? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहेत. आणि पण प्रदूषणाचं प्रमाण हे नक्कीच कंट्रोलमध्ये आपण आणू शकतो. त्याच्यासाठी MPCB आमचं कर्तव्य तेवढंच आहे की प्रदूषणाचं प्रमाण हे आपण कंट्रोलमध्येच ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर कंपनीसुद्धा राहायला पाहिजेत, त्याचबरोबर कंपनीमध्ये नवीन कंपनीसुद्धा आले पाहिजेत आणि एक्झिस्टिंग ज्या कंपनी आहेत त्यांनीसुद्धा पोल्युशन कंट्रोल ज्या इक्विपमेंट आहे त्यांनी तंतोतंत त्याचं पालन केलं पाहिजे. CETP बाबत बऱ्याच तक्रारी आहेत, त्याचे प्रकल्प चालत नाही. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की ते फुल फ्लेज चालत नाही आणि ते प्रॉब्लेम्स आहेत CETPमध्ये. त्याच संदर्भात आता CETP जे चालवतात ते कंपनीचेच असोसिएशन चालवतात. आम्ही त्यांनाच सांगितलं तुम्ही उपाययोजना आम्हाला द्या. आता बस म्हणजे बस झालं, आता ह्याच्यापुढे सहन करणार नाही. दरवेळेला कंपनी बंद करावं लागेल, रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, तिकडच्या स्थानिकांना त्रास होईल. पण शेवटी आता स्थानिकांना त्रास होतो आहे, मच्छीमारांना त्रास होतो आहे, आपल्या खाडीमध्ये काय अवस्था होतं ही आम्हाला माहिती आहे. म्हणून आता आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही मला झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे ZLD म्हणजे CETPचा जे तुम्ही डिस्चार्ज करता, CETPला जे पाठवता त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल आणि तुम्ही तुमच्याच कंपनीमध्ये ट्रीट करा आणि परत ते पाणी वापरा, असं आम्ही त्यांच्याकडून प्लॅन ऑफ ॲक्शन मागितलं आहे. जर वेळेत आला तर चांगलंच आहे, जर नाही आला तर आम्ही त्यांना डायरेक्शन देणार आहोत. सर सगळ्या कंपन्यांमध्ये ETP नाही आहे का? ETP कंपल्सरी असतो सगळ्या कंपनीमध्ये. मग ते CETPला मग ते जे पाठवतात ते ETP म्हणजे त्यांना एक सर्टन पॅरामीटर्स अचीव केल्यानंतर ते CETPला पाठवतात. ETP आम्ही त्यांना ETPच्या पुढे ZLD करायला सांगतो आहे. म्हणजे तो जो डिस्चार्ज आहे तो झिरो लिक्विड डिस्चार्ज, म्हणजे त्यांना CETPला काही नाही पाठवायचा, 100% त्यांनी त्यांच्या प्रिमायसिसमध्ये ट्रीट करायच्या. अशा लोट्यामध्ये 9 कंपनीज आहेत ज्या 100% ZLD आहेत. ते CETPला डिस्चार्ज करत नाही, ते त्यांच्याच प्रिमायसिसमध्ये 100% ट्रीट करतात, 100% रिसायकल करतात. तर लोट्यामध्ये अशा ज्या कंपनी आहेत, तर अशा कंपनी ऑलरेडी सुरू आहेत, तर अजून त्या कंपनीमध्ये वाढ का नाही होऊ शकत हा प्रश्न आज आम्ही त्यांना विचारला. अशा कंपनीजना तुम्ही काही इन्सेंटिव्ज वगैरे काही ऑफर केले? बघा, पाण्याची किंमत ही वर्षानुवर्ष ही वाढत चाललेली आहे. आज त्या कंपनीतून त्यांनाच फायदा होतो, त्याच्यातून स्टीम जनरेट होऊन इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, मग त्यांचाच खर्च कमी होतो. स्टार्टिंगची कॅपिटल कॉस्ट नक्कीच हाय असते, पण मग त्यांचाच खर्च कमी होतो लाँग टर्मचा जर विचार केला. आणि आजच्या जगामध्ये जर आपण कार्बन क्रेडिटचा जर विचार केला, ह्या ज्या कंपनी आहेत झिरो कार्बन एमिशनवाल्या ज्या कंपनीज होतात त्यांना जगभरामध्ये त्यांना तो इन्सेंटिवाईज होतो त्यांच्या प्राइसेसमध्ये. म्हणून ते फ्युचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनाच ते चांगलं असतं. हेच आम्ही त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो. जर त्यांनी जर पुढाकार घेऊन काय गोष्टी केला
तर अतिउत्तम. नाही केलं तर आता ती वेळ आलेली आहे की त्यांना 100% जे काय डायरेक्शन्स आम्ही त्यांना देऊ त्यांना त्याचं पालन करावं लागेल. काय होतं की फक्त 17 कॅटेगरी म्हणजे जे फक्त पोल्युटेड रिलेटेड कंपनीज आहेत त्यांनाच कंपल्सरी होतं. आम्ही निर्णय घेतलेला आहे की तुम्ही 17 कॅटेगरी असो किंवा नसो, तुमच्याकडे चिमणी आहे तर तुम्ही ते आमच्या डॅशबोर्डला कनेक्ट करायचंच आहे. मलासुद्धा जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती एमिशन करताय आणि ते एमिशन कंट्रोलमध्ये आहे की नाही. त्याचबरोबर ZLD जे म्हणालो की जे CETP आहेत, कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. बघा, कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये काय व्हायचं की MIDC, इंडस्ट्रीज ह्या सगळ्यांनी मिळून, असोसिएशन मिळून, ह्या सगळ्यांनी मिळून ते ट्रीट करायचं असतं. पण हे तिघं कधी एकत्र येतच नाही म्हणून ती अडचण होते. म्हणून आम्ही काय त्यांना आता सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जागेवरच 100% रिसायकल करा आणि ते वापरा. हे कठोर निर्णय आहेत पण हे लाँग टर्मसाठी कंपनीसाठी खूप फायदेशीर आहेत. आता नक्कीच त्यांना खिशाला जड वाटेल पण पुढे जाऊन अशाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. हे निर्णय त्यांना लाँग टर्मसाठी बरे पडतील. त्याचबरोबर जनजागृतीसाठी अनेक उपक्रम आम्ही राबवतो आहे. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणायला गेलो तर आपण आता दापोलीमध्ये आहोत. तर दापोली, खेड, चिपळूण, त्याबरोबर महाड, सिंधुदुर्ग या ठिकाणी घनकचऱ्याचा हा मोठा विषय आहे. तर तो विषय सोडवण्यासाठी MPCBच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाची पूर्ण एक फॅसिलिटी आपण ह्या तिन्ही नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये MPCBच्या माध्यमातून आपण त्यांना उभी करून देतो. पर्यावरण संवर्धनासाठी तर आपण ह्या म्हणजे दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, त्यानंतर महाड ह्या 5 ठिकाणी आपण घनकचरा व्यवस्थापन म्हणजे आता खरं वाईट वाटतं की अजूनही दोन्ही बाजूला कचरा पडलेला असतो. जो सुका कचरा आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन, ट्रीट होऊन त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागली पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्याला फॅसिलिटी आपण उभी करून देणार आहोत. त्यात नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदांना. त्याचबरोबर आपण एक आदरणीय शिंदेसाहेब तत्कालीन मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा आपण एक टोगो व्हॅन आहे. त्या व्हॅनमध्ये जो ओला कचरा असतो हे ओला कचरा आपण ज्या त्या व्हॅनमध्ये टाकतो त्या फिरता त्या ओला कचऱ्यामधून कंपोस्ट तयार होतं. अशा व्हॅनसुद्धा आपण या नगरपालिका, नगरपरिषदांना देणार आहोत. त्याचबरोबर आपल्या इकडे बरेच ठिकाणी आपल्याकडे जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर आपण बीच कॉम्बर मशीन म्हणजे जो बीचवर जो कचरा पडलेला असतो तो फक्त ट्रॅक्टरच्या मागे लावायचा आणि तो फक्त कचराच उचलतो आणि ती समुद्रात जी वाळू आहे ती आपोआप खाली पडते. अशा मशीनसुद्धा आपण MPCBच्या माध्यमातून. तर फक्त कोकणावर जास्त प्रेम आहे असं मी 100% सांगू शकेन. म्हणून कोकणावर जास्त प्रेम आणि पण त्याचबरोबर इतर राज्यातल्या इतर भागामध्ये सुद्धा म्हणजे छत्रपती संभाजीनगर असू द्या, नागपूर असू द्या, नाशिक असू द्या, या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये MPCBच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण राबवतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अगोदर होत नव्हत्या. अगोदर MPCB म्हटलं की फक्त दंड लावायचा, फाईन लावायचं, नोटिस द्यायचं तेवढंच. तर नाही, आपण पाहताय की आपण स्वतः आता जमिनीवर उतरूनसुद्धा आपण काम करतो आहे. त्याच्यातला हा एक भाग आहे. आता प्रकल्प असतील आणि तुमच्या व्हॅन असतील, आपल्याला किती खर्च बसतोय? कोणाला? आम्हाला नाही, प्रकल्प आपण उभारणार ना दापोली नवीन प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन बरोबर. टोईंग व्हॅन. हो. तर त्यासाठी किती तरतूद केली असेल? टोटल प्रत्येक ह्याचं फॅसिलिटीचं वेगवेगळं एस्टिमेट आहे. तर एक साधारणतः 250 ते 300 कोटीची तरतूद MPCBच्या माध्यमातून आम्ही त्याची करून ठेवलेली आहे. जसे जसे प्रस्ताव आमच्याकडे येतील, हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहे. इतर राज्यातून ज्या महानगरपालिका नाही, हे फक्त नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती त्यांच्यासाठी, महानगरपालिकेसाठी नाही. त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात.